सगळेच ओळखतो. अगदी हा ओळखीचा चेहरा आहे आणि ठाण्यातला प्रत्येक जण यांना अगदी अगदी छानच ओळखतो. पण तरीसुद्धा कार्यक्रमाची एक औपचारिकता मला सांभाळण्यासाठी थोडक्यात मी साहेबांचा परिचय करून देते. आणि एक सांगायचं आहे, खरं तर हे जे सोलर पॅनल आहे हे 6 दिवसांपूर्वीच आपले इथे लावले गेलेले आहेत. म्हणजे ते कार्य ऑलरेडी सुरू झालेलं आहे. हा जो समारंभ आहे तो आपण एक औपचारिक म्हणून एक उद्घाटन समारंभाकडे करत आहोत. मी थोडक्यात माननीय आमदार साहेबांची ओळख करून देते. माननीय आमदार साहेब हे कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम 2000 साली निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणूक जिंकली आणि 2019 आणि 2024 मध्ये ते पुन्हा विजयी झाले होते. आपल्या ठाणे शहराच्या विधान मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री संजय केळकर साहेब यांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाते. आणि खरं तर साहेबांचा हा प्रवास कर सल्लागार ते आमदार असा बरोबर ना साहेब? पण सरांची एक दुसरी बाजू अशी पण आहे, ते उत्तम अभिनेते सुद्धा आहेत. थोडेसे तुमचे मोबाईल सायलेंट मोडवर टाका. साहेबांविषयी मी सांगू इच्छिते की उत्कृष्ट अभिनेते सुद्धा आहेत. ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित संन्यस्त ज्वालामुखी या आध्यात्मिक नाटकात त्यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारली होती. आणि त्याचबरोबर स्वराज्य निष्ठा या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही त्यांनी वठवली होती. म्हणजे मला सांगायला आवडेल की एक उत्कृष्ट अभिनेता आणि मग तो जो प्रवास लोकप्रिय नेत्यापर्यंतचा, म्हणजे तुम्ही बघा उत्कृष्ट अभिनेता एक लोकप्रिय नेता कसा होऊ शकतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय केळकर साहेब. खरं म्हटलं तर त्यांना आपल्या हक्काचा माणूस खऱ्या अर्थाने जनसेवक आमदार केळकर साहेब. मंडळी, आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी 2 ओळी घेते. काही माणसं ही मोठी होतात त्यांच्या कर्तृत्वाने, काही माणसं ही मोठी होतात त्यांच्या कर्तृत्वाने, तर काही माणसं ही मोठी होतात त्यांच्या नेतृत्वाने. काही माणसं मोठी होतात ती त्यांच्या कर्तृत्वाने, काही माणसं मोठी होतात ती त्यांच्या नेतृत्वाने. पण आज खऱ्या अर्थाने सांगू, प्रकाशनी प्रिवा यांच्या येण्याने, खऱ्या अर्थाने प्रिवा प्रकाशनी यांच्या येण्याने स्वागत करूया मान्यवरांचे आदरभावाने, स्वागत करूया मान्यवरांचे आदरभावाने. साहेबांचे कार्य कशा प्रकारे आहे मला वाटते प्रत्येक ठाणेकराला माहिती आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरती, इन्स्टा पेजवरती सगळी डिटेल्स आहेत. म्हणजे कायद्याची शिस्त आणि कायद्याचा धबडका जो काही दाखवायचा असेल, तो शाब्दिक जो काही आहे कृतीमधून आहे का, मग प्रत्येक वेळेला त्याची प्रचिती आपण घेतोच. बऱ्याच ठिकाणी बरंच त्यांनी काम केलेलं आहे. मी आता त्या सगळ्या गोष्टींचा काही उल्लेख करणार नाही आहे. मी आपल्या सोसायटीचे चेअरमॅन मनोज वैद्य सर आपल्याला विनंती करीन की आपण सरांचं, साहेबांचं आपण स्वागत करूया. शाल आणि पुष्पगुच्छ देऊ. टाळ्या तुमच्या अशा चालू सोसायटीचे चेअरमॅन ॲडव्होकेट मनोज वैद्य सर, मी आपल्याला विनंती करेन की कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण सादर करावे. सर्व सन्माननीय रहिवासी प्रिवाचे, आणि आज एक खूप आनंदाचा दिवस आहे की आपल्या सोसायटीला 10 वर्ष होत आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपली सोसायटी ही एका अशा जंक्शनवरती आहे की कळवा मुंब्रा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा, तो खाडीच्या पलीकडे आहे. आम्ही तुमच्या मतदारसंघ होतो एका एजवरती, आणि तो जो ओढा आहे लोढा लगझरीतून जाणारा, तो ओळा माजिवडा असा तो मतदारसंघ आहे. तर पण आपले आमदार हे संजय केळकर साहेबच आहेत, हे तुम्ही
मनामध्ये एक अधोरेखित करून ठेवा, कारण का बऱ्याच वेळा काहीतरी संभ्रम तयार होतो. आणि हे अभिमानाने सांगण्यासारखे आहे की एक ज्याचा आदर्श आणि ज्याचा आपण अभिमानाने नाव घेऊ शकतो असे लोकप्रतिनिधी आपले संजय केळकर साहेब. आमचा आमदार असा आहे की ज्याचं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अशा पद्धतीने नाव घेतलं जातं की सगळीकडे एक अधोगती सुरू असताना संपूर्ण राजकारणामध्ये लाटांच्या लाटालाटीत एक दीपस्तंभ खराखुरा असं ज्यांचं आपण उल्लेख करू शकतो असे संजय केळकर साहेबांचं मी इथे साहेब फार महत्वाचं असं तुमचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि आम्ही सातत्याने म्हणजे जाणीवपूर्वक मागे 2019ला एक निवडणूक होती, त्यावेळेस तुम्ही विधानसभेची निवडणुकीला आम्ही राजकीय कार्यक्रम कधी घेत नाही सोसायटीमध्ये, लोकप्रतिनिधींना बोलवतो तेवढ्या सन्मानाने, परंतु पॉलिटिकल आमच्याकडे नसतं. परंतु 2019ला साहेब आम्ही त्याचा अपवाद केला तर तुमची एक आम्ही कॅफेमध्ये आमच्या मीटिंग लावली तिथे. कारण का तर असा माणूस टिकला पाहिजे राजकारणात, निवडून आला पाहिजे. परंतु त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होती, त्यामुळे तुम्ही पोचू शकला नाही तिथे आमच्याकडे, कारण का त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर का सभेला निघून गेला. तो आपको मैं बताना चाहता हूँ कि एक ऐसा व्यक्तिमत्व है कि आज सब जगह पे जो हालत है वो राजनीति की, उसके अंदर एक जो सच्चाई से और नैतिकता का जो एक जिम्मेदारी लेकर खड़ा है, ऐसा व्यक्तिमत्व आज हमारे साथ है. उनका जो योगदान है विवाह के लिए उसके बारे में मैं बताऊंगा, लेकिन सबसे पहले शुरुआत करूंगा उनके लिए एक शायरी देकर. जो अपने जमीर का सौदा कभी करता नहीं, जो अपने जमीर का सौदा कभी करता नहीं, वही नेता है जो लोगों से मुंह करता नहीं, वही नेता है जो लोगों से मुंह करता नहीं. कुर्सी उसके लिए खिदमत का एक जरिया है, कुर्सी उसके लिए खिदमत का एक जरिया है. तो आज हालत आप देख सकते हो, वो हर हाल में इंसानियत से उतरता नहीं. तो ये शेर मैं आज अभिमान से संजय केळकर साहब के लिए बोल सकता हूं, क्योंकि उनका जो ये है चरित्र और चाल चलन वो अलग नहीं है. मराठी में एक कहावत है कि ज्याचे वंदावे पावले, जैसा बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. तो आजकल राजनीति में ये बड़ा दुर्लभ ऐसा गुण है, वो संजय केळकर साहब है. और हमारे लिए एक बड़ा एक जरूरी बात है कि हाऊसिंग सोसायट्या खूप अशा, साहेब आम्ही ठाणे महानगरपालिकेला 1 कोटी रुपये कर रूपाने देतो, घरपट्टीच्या रूपाने, हाऊसिंग टॅक्सच्या. आणि अशा सोसायट्यांसाठी मात्र कोणीच बोलत नाही. तर तुम्ही विधानसभेत सातत्याने तुम्ही आवाज उठवत असता आणि एक बडा योगदान आहे. आमदार संजय केळकर साहेब असे पहिले आमदार आहेत की ज्यांनी हाऊसिंग सोसायट्यांना आमदार निधी वापरला गेला पाहिजे याची मागणी केली आणि तशा अर्थाचे कायदे बनवून घेतले. तर हे खूप मोठे योगदान आहे. ठाणे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार असेल, रिडेव्हलपमेंट मध्ये डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार असेल, त्याच्या कार्यालयात होणारा भ्रष्टाचार असेल, या संदर्भात ते सातत्याने आवाज उठवत असतात. आणि म्हणजे ही ताकद फार कमी राहिली आहे लोकांमध्ये, नेत्यांमध्ये. तर ते मी हे जाणू शकतो, कारण का मी पत्रकारितेतनं ह्या क्षेत्रात काम करत असतो आणि विधानसभेत त्यांची प्रत्येक भाषणामध्ये एक छोटंसं चॅनल आहे आपले बदलापूर आणि आपला महाराष्ट्र डिजिटल. साहेबांचं प्रत्येक भाषण मी आवर्जून ते कट करून आमच्या बातम्यामध्ये लावतो, कारण का हे अशी व्यक्तिमत्व खूप दुर्मिळ आहेत की जे विधानसभेमध्ये आपली भूमिका ठामपणाने मांडतात. आपल्या संदर्भात सोसायटीच्या मध्ये त्यांनी एक मदत केली होती अशी की आम्ही हक्काने जातो त्यांच्याकडे की ज्यावेळेस सोलारचं प्रोजेक्ट आपलं सगळं झालं, तयार झालं, आपल्या सोलारच्या प्रोजेक्टचं कामाचा शुभारंभ निरंजन डावकर साहेब, जे पदवीधर मतदारसंघाचे, ज्यांचे साहेब पण आधी त्याचे आमदार होते, नंतर निरंजन डावकर साहेब झाले, त्यांच्या हस्ते सुरुवात झाली. आणि आपला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर MSCDCने एक अशी आड घातली की ती संपूर्ण मीटर्स आहेत आपल्या सोसायटीच्या फ्लॅटचे, ते स्मार्ट मीटर लावा, तुमच्या सोसायटीचे स्मार्ट मीटर बदली करा, तरच आम्ही तुम्हाला अशा पद्धतीचं आता सोलारचे जे नेट मीटरिंग आहे ते तुम्हाला देऊ, जे 3 मीटर द्यायचे होते. आणि मग आपला सोलारचा प्रोजेक्ट चालू होणार होता. मोठी अडचण झाली. आपल्या जे टाटाचे जे काम करणारे होते त्यांनी सांगितलं की साहेब अंबरनाथला तर 1 महिना आम्ही साहेब सोलारचा प्रोजेक्ट तयार आहे, परंतु चालू होत नाही, कारण ते MSCDCचे लोक मीटरच देत नाहीत आणि लोक स्मार्ट मीटर लावून घ्यायला तयार नाहीत आजच्या परिस्थितीत. तर मग मी साहेबांना मेसेज पाठवला आणि तुम्हाला सांगतो की साहेब असे एक आमदार आहे की जे व्हॉट्सअप वापरत नाहीत. हे सगळं दुर्मिळ आहे सगळं. तो मग मी टेक्स्ट मेसेज केला, परंतु मला असं वाटतं की खरं व्हॉट्सअपची काही गरज पण नाही.
त्यांना केला तर त्यांचं उत्तर आलं मला टेक्स्ट मेसेजवरती आणि आमचं बोलणं झालं फोनवरनं. त्यांनी मला एक वेळ दिली, त्या वेळेला गेलो आणि साहेबांनी सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला आणि सांगितलं की हे काय लग्नामध्ये मुंज उरकून घेताय का तुम्ही म्हणजे असं बोलले. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशी बळजबरी आता नाही करू शकत. त्यांचे मीटर आहे सोलारचे आणि महत्वाचं म्हणजे हा सूर्यघर प्रकल्प आहे. याच्यातनं आपल्याला जे काही हे आहे या प्रोजेक्टला अनुदान आहे आणि केंद्र सरकारची योजना आहे नरेंद्र मोदी साहेबांची. तर अशा अर्थाने एका केंद्राचा प्रकल्प आपण आणू शकत नाही अशा अर्थाने त्यांना सांगितलं आणि मग आपले मीटर 2-3 दिवसांनी त्यांनी आडकाठी घेतली. परंतु मीटर आपल्याला त्यांनी इश्यू केले आणि आपला 4 दिवसापूर्वी प्रोजेक्ट आहे तो नेट मीटरिंगला कनेक्ट होऊन ते आपला जो प्रोजेक्ट आहे तो सुरू झालेला आहे. थोडक्यात सोलार प्रोजेक्टची मी माहिती देतो. बरेचसे रहिवासी असतात त्यांना माहिती नाहीये. आपला प्रोजेक्ट आहे 163.52 किलोवॅटचा आहे आणि आपल्या सोलार प्रोजेक्टची कॉस्ट आहे 83,69,000 म्हणजे 83,70,000 रुपये आहे म्हणजे विथ GST आहे. तर आपल्या संपूर्ण प्रकल्पाची किंमत आहे 83,70,000 रुपीज. ठीक. और हमको इसमें से सब्सिडी मिलने वाली है 29,43,000 रुपीज, करीबन 30 लाख रुपीज हमको सब्सिडी वापस मिलने वाली है, अभी मिलने वाली है अभी, लेकिन हो जाता है वो ऑफिशियली काम. हमारे जो मेंबर्स है 339 उन्होंने टोटल 61 लाख रुपीज हमने हमारा मेंबर्स से कंट्रीब्यूशन खड़ा किया है. सोसाइटी का फंड उसके अंदर नहीं लगाया, खाली जो ग्रांट का फंड है वो हमने यूज किया है. जो 83 के और जो 29 ये कलेक्शन जो मेंबर्स का है उसका बीच का जो फंड है वो जो गैप है वो हमने भरा है सोसाइटी ने, क्योंकि वो सब्सिडी से वापस आने वाला है. करीबन हमने सोसाइटी ने 29 लाख रुपीज या 30 लाख रुपीज हमने हमारा कॉन्ट्रीब्यूशन दिया है, लेकिन वो वापस आ जाएगा सबसिडी से. सर मेंबर्सनी 61 लाख रुपये उभे केले आणि दर महिन्याला आम्ही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेतलंय. थोडं हलकं म्हणजे त्यांना भार पण नाही पडला पाहिजे अशा अर्थाने 15 साधारणपणे 16,000 रुपये आम्ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेतले लोकांकडनं आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे 3.5 लाख ते 3.5 लाख रुपये आमची विजेची बचत होणार आहे. म्हणजे आमचं उत्पन्न चालू होईल थोड्यात, म्हणजे जे बचत होणार म्हणजे उत्पन्न होणार. कारण आम्हाला सोसायटीला 11 लाख रुपये बिल दर महिन्याला आम्हाला भरायला लागतं. STP प्लांट आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, क्लब हाऊसचे AC आहे, सगळ्या लॉबीजमध्ये AC आहे, स्टेअरकेस लाईट आहे. परंतु त्याच्यावरती पण आम्ही मोशन सेन्सर सगळीकडे लाईट आणलेत आता लॉबीजमध्ये वगैरे आणि बेसमेंटमध्ये पण आम्ही मोशन सेन्सर लाईट वगैरे अशा अर्थाने आम्ही सगळं एकूणच प्रकल्प जो आहे आमचा सोसायटीचा कशा अर्थाने चांगला चालेल यासाठी आमचा प्रयत्न असतो. आणि सोसायटीच्या संदर्भात जे काही आहे ते तुमच्याकडे आम्ही दिलेलेच आहेत, काय काय आम्ही काम करतो. एक नेहमी मी उल्लेख करतो की आमच्या सोसायटीचा ज्यावेळेस आम्ही कार्यभार हातात घेतला तर आमच्या सोसायटीचे एक सदस्य आहेत. आम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला क्रेडाई आणि MCH आणि बेस्ट सोसायटी म्हणून अवॉर्ड दिला, 15,000 रुपये आणि पुरस्कार दिला. त्याच्यात या सगळ्या आमच्या रहिवाशांचंच योगदान आहे. तर त्याच्या वेळेला आमचे एक रहिवासी त्यांनी म्हटले की आमच्या सोसायटीचे पूर्वी 17 कुत्रे होते, म्हणजे अगदी स्विमिंग पूलच्या रिक्लायनरवर ते कुत्रे बसलेले असायचे आणि बाहेर फिरलं तर कुत्रेच मागे लागायचे. तर आणि सारखे पोलीस स्टेशनला केसेस वगैरे व्हायचे. तर पोलीस स्टेशनला आमच्या सोसायटीतनं कोण गेलं, प्रिवासी आला, पासपोर्ट का इन्क्वायरी केली तर हा कुत्र्याची सोसायटीवाले आले होते. तो एक अशी बदनामी होती आमची आणि तिथून मग आम्ही त्या कुत्र्यांवरती काम केलं. मेनका गांधींनी पण मला फोन करून वगैरे सांगितलं होतं, समज दिली होती. परंतु आम्ही सगळ्यांना तोंड देऊन कायद्याच्या चौकटीतून आज आमच्या सोसायटीत एकही कुत्रा नाहीये आणि श्वानमुक्त सोसायटी आमच्या सोसायटीचा उल्लेख होईल. आणि मग आम्हाला अवॉर्ड मिळाला तर एका आमच्या सदस्यांनी की आमच्या सोसायटीचा प्रवास हा कुत्र्याची सोसायटी ते कौतुकाची सोसायटी असा आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये करत असताना जे आमच्या सोसायटीतलं मानसिकता आम्ही कशी करायची, सगळ्यांचं सोसायटीची चालते ती बायलॉज आणि कायद्याने चालत नाही. आपल्या ते कायदे बायलॉज एका बाजूला, तर एखादी वादच घालायला ठरवला, कोई अगर लिटिगेशन आ जाए तो क्या कर लेगा कानून वगैरह, हाईकोर्ट तक जाना पड़ता है लोगों को, सुप्रीम कोर्ट तक. लेकिन हमने सबका मानसिकता एक अच्छा होने के लिए हमें सबका योगदान है. सो हम आमचे जैसे संगिनी ग्रुप म्हणून आहे, संगिनी समूह आहे, महिलांचा 100 महिला आहेत त्याच्या साधारणपणे आणि त्यांचे दर आठवड्याला कार्यक्रम असतात. त्याच्या प्रमुख आहेत मनीषा ताई इकडे बसलेले आहेत.
ज्योतिताई समोर बसलेले आहेत आणि खूप मेहनतीने त्यांनी ते समूह उभा केलेला आहे. खूप छान असे त्यांचे उपक्रम असतात, दैनंदिन उपक्रम असतात, मानसिक शांतता लाभते त्यांना आणि सगळ्यांना एक छान असं वातावरण आहे. त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये इन हाऊस गेटेड कम्युनिटीचा रोटरी क्लब आहे, रोटरी क्लब ऑफ रिव्हरसाईड आहे. एक आम्ही आता प्रिवा बिझनेस फोरम, खूप बिझनेसमन आमच्या सोसायटीत राहतात आणि नवीन बिझनेसमन पण तयार होत आहेत, तर त्यांचं पण एकत्रीकरण करतो आम्ही, ज्याच्यातनं त्यांचे जे काही समस्या आहेत एकमेकांना सांगू शकतील. तुमच्यासारखे आमदार आहेत, त्यांना जर उद्या काही अडचण आली तर तुम्ही पाठीशी उभे राहू शकता. आमच्या ते कुकरेजा आहेत, नंतर कैलाश आहेत, कैलाश काय हां, तर हे सगळे कर्मयोगी आहेत साहेब. खूप म्हणजे ते आज आले म्हणजे मोठं त्यांच्यासाठी सगळी टाळ्या वाजवा. त्यांना त्यांचं काम एवढं महत्वाचं असतं की त्यांना कामाची नशा आहे. तर त्यांचे जे काही हे आहे, त्यांचं जे मानसिकता आहे, त्याचं योगदान आहे, ते नवीन तरुण पिढीला कसं होईल. बरेचसे बिझनेसमॅन आहेत, त्यांना आम्ही एकत्र करणार आहोत. तर ती आहे. नंतर प्रिवा साहित्य मंच आहे, आमच्या मिनलताई कवयित्री आहेत आणि प्रिवाचा साहित्य मंच आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर कराओकेचा एक प्रिवा कराओके क्लब आहे, ज्याच्यामध्ये रोज दर शनिवार रविवार त्यांचं एकत्रीकरण असतं, ते कार्यक्रम वगैरे करत असतात. त्यानंतर प्रिवा बाल वाचनालय आहे, लहान मुलांचं एक वाचनालय आहे. त्यानंतर प्रिवा संस्कार वर्ग आहे. अशा पद्धतीने बऱ्याचशे असे उपक्रम सातत्याने चालू असतात. नंतर 12 ऍक्टिव्हिटीज आमच्याकडे चालतात रोजच्या, म्हणजे योगा, जिम्नॅशियम, कराटे, टेबल टेनिस ट्रेनिंग, अबॅकस, अशा 12. म्हणजे आता त्याची यादी वाचलं तर साहेब तुम्हाला एक पुस्तकच दिलं आम्ही तिथे. त्याच्यानंतर अशी एक सोसायटी की जिथे प्रिवा आर्ट अँड फोटोग्राफी एक्झिबिशन पण आम्ही करतो. म्हणजे आमच्या सोसायटीतच फोटोग्राफी करणारे आहेत, नंतर चांगले आर्टिस्ट आहेत जे इंटरनॅशनल लेवलती पण चित्रकार म्हणून काम करतात, त्यांचं पण आम्ही एक्झिबिशन करतो. हिंदी हास्य संमेलन असतं. त्याच्यानंतर दर महिन्याला आम्ही स्टार एम्प्लॉई म्हणून एक आमच्या कर्मचाऱ्याला जे रहिवासी असतात ते स्पॉन्सर करतात, 1000 रुपये. त्याच्यानंतर त्याला काही कपडे वगैरे असतात ते देतो आणि एक पुरस्कार देतो. त्याच्यानंतर सुपर गृहसेविका म्हणून ज्या मेड्स असतात त्यांना पण आम्ही पुरस्कार देतो, ते पण आमचे रहिवासी असतात, तेच स्पॉन्सर करतात त्याला. त्याच्यानंतर आम्ही एक टर्फ आताच मागच्या ह्याच्यात उद्घाटन केलं त्याचं सीताराम राणे साहेबांनीच कामाचं जे भूमिपूजन होतं ते केलं होतं. त्याच्यानंतर सोलार प्रकल्पाची तर तुम्हाला कल्पना आहेच, मी आताच माहिती दिली सोलार. तर उन्हाळा मधल्या काळात जो होता तो मला वाटतं की आमची सोलारची चेकिंग करायला आला होता, असं वाटतं. मध्ये पाऊस पडलाच नाही. तर आमचं सोलार 5-6 दिवसापूर्वी ऑन झाला. आज तुमच्या हस्ते आपण त्याचं औपचारिक उद्घाटन करत आहोत आणि मनापासून आनंद आहे की आणि अभिमानास्पद असं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं की ज्याच्या हस्ते हे इनॉग्रेशन होणार आहे आज त्या ह्याचं. परंतु त्याच वेळेला आम्ही आलेल्या पाहुण्याला काही सोडत नाही. प्रिवासाठी त्याचं जे काही योगदान असतं ते आम्ही घेतल्याशिवाय, तर आम्ही आता आवाहन करणार आहोत तुम्हाला की पावसाळा सुरू आहे आणि हे सूर्यघर प्रकल्पातूनच आपण सोलार प्रोजेक्ट केलेला आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांचं एक इस बारिश आइए जुड़े कैच द रैन अभियान से ले जल संचय का प्रकल्प असं एक अभियान आहे केंद्र सरकारचं. तर आमचा एक प्रोजेक्ट आहे की जो आमच्याकडे सगळे म्हणजे पर्यावरण संदर्भात खूप छान असे आमच्याकडे ऍक्टिव्हिटीज आहेत. त्याचं थोडंसं 2 मिनिटात वेळ घेतो, तुम्हाला सांगतो. आम्ही दर महिन्याला बिस्लरीकडनं प्लास्टिक कलेक्शन करतो. आमच्या सोसायटीतला सगळा कचरा आहे तो बिस्लरी है वो उठा के लेके जाती है, हर महीने में उसका कलेक्शन होता है. फिर क्लोथ कलेक्शन असतं, म्हणजे जुने वापरलेले कपडे असतात त्याचं पण दर 3 महिन्याने आम्ही कलेक्शन करतो. ते सुद्धा त्या एका संस्थेला दिले जातात. मेडिकल डस्टबिन आहे आमच्याकडे, जे ऑफिशियली जे औषध असतात, जो दवाइयाँ यूज नहीं होते वो डंपिंग पे नहीं जाती है, तो हमारे यहाँ पे एक बॉक्स है स्पेशल, एक संस्था ने दिया हुआ, वो उनके पास ही जाता है और उसका मेडिकल जो वेस्ट है वो उसका जो मेडिकल सायन्स के अनुसार उसको डिस्पोज किया जाता है. ईव्ही चार्जिंग स्टेशन पण आहे सर आमच्याकडे स्वतःचं. त्याच्यानंतर कंपोस्ट पीट आहे आमच्याकडे वेस्ट गार्बेज ये करने के लिए. फिर हम गणपति का जो ये रहता है विसर्जन आर्टिफिशियल पॉन्ड में करते हैं हमारा सोसाइटी के अंदर. और फिर एसटीपी प्लांट भी हमारे इधर जो सीवरेज है वो हमारा पूरा ट्रीट होके फिर फ्लश में यूज होता है. परमनंट ब्रास गणपती, आता काय झालं की हायकोर्टात सारखं तारखात प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरायची की शाडूच्या मूर्ती वापरायची. आम्ही एक धातूची मूर्तीच घेऊन टाकली परमनंट 20 किलोग्रॅमची आणि ब्रासची, आणि ती पण आमच्या रहिवाशांनी स्पॉन्सर केली. आम्ही करीब जवळजवळ 50,000 रुपयाची आम्ही ती मूर्ती घेतली आणि ती म्हणजे आम्ही पर्यावरणासाठी खूप जागरूक आहोत. त्याच्यानंतर आमच्याकडे संपूर्ण बर्ड फीडर्स लावलेले असतात पक्ष्यांसाठी. ते पण डोंगरगाव यशोधन डोंगरकर म्हणून रहिवासी आहे, त्यांनी जवळजवळ 20 बर्ड फीडर दिले. आमच्याकडे खूप पक्ष्यांची संख्या त्याच्यामुळे वाढलेली आहे.
त्याच्यानंतर आमचे जे ब्रिगेडियर आत्माराम आहेत त्यांनी खूप चांगली झाडं आमच्याकडे दिली आणि आता आम्हाला झाडं लावायला पण जागा नाही, एवढी आमच्याकडे झाडं लावली गेली आहेत. आता फक्त आम्हाला साहेब कॅच द रेन या अभियानासाठी एक उपक्रम राहिला आहे जो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त होईल. त्याची 8,16,000 रुपये साधारणतः किंमत आहे. आमचं जे बोरवेल आहे त्याच्यात ते रूफटॉपचं पाणी आहे वो उसमें चला जाएगा. तर तुम्ही जे आमदार म्हणून विधानसभेमध्ये मागणी केली होती की सोसायट्यांना हे एक योगदान दिलं पाहिजे, तर नरेंद्र मोदी साहेबांचा जो उपक्रम आहे त्यासाठी तुमचा जर आमदार निधी आम्हाला मिळाला तर आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. पाहुण्यांचा सत्कार करत असताना त्यांच्याकडनं पण आम्ही तर साहेब आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सोसायटीत सगळं जे उपक्रम आहे हे स्टेज पासून सगळं आमचं स्वतःच आहे. आम्ही म्हणजे हास्य कवी सोडले तर बाकी बाहेरून कोण बोलतच नाही. सगळं जे काय खर्च असतो कमीत कमी खर्चामध्ये सगळे कार्यक्रम करत असतो आणि खूप बचत करून म्हणजे आमच्याकडे सगळे जेवणाचे कार्यक्रम होतात गणपती वगैरे, तर त्याला पण कुपन असतात. म्हणजे कोणाला बाबा सोसायटीच्या पैशातनं जेवा वगैरे हा प्रकार नाही आणि खूप असं एक शिस्तबद्ध जीवन आणि सगळ्यांना आत्मीयतेने जवळीकता आणून सोसायटीच्या भल्यासाठी कसं काम करायचं त्याचं आमचं म्हणजे आता कराओके क्लब आहे, आमचा अदर्वा आहे तो आता गायला मागच्या वेळेस सुनील धबडगावकर आहेत. म्हणजे आमच्याकडे गायक पण असतात, आम्हाला बाहेरून कोण बोलावं लागत नाही. मिनलताई कांबळे त्या प्रोफेशनल सूत्रसंचालन करणार आहेत पण आम्ही सोसायटीत त्यांना तर साहेब तुमचे जसे सचोटीचं जीवन आहे तशी सोसायटीचं पण सचोटीच आहे. आमचे जे 1 लाखाच्या वरचे प्रोजेक्ट असतात साहेब त्याची आम्ही सब कमिटी फॉर्म करतो. आमच्या सोसायटीत खूप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सगळे नोकरीला वगैरे असतील लोक आहेत आणि मग काय करतो आम्ही थिएटरमध्ये लोकांना ओपन नोटिफिकेशन टाकतो की सोलारच्या माणसाकडून निगोशिएट करायला हे 3 लोक आपण केले, तुम्ही पण येऊन बसा आणि पारदर्शकता ठेवून मग ते निगोशिएट करतात. त्यावेळेस त्यांचं इनपुट मिळतं. कॅरियर कंपनी बरोबर आम्ही निगोशिएट केलं म्हणजे ओपन असतं. म्हणजे असं लपून छपून काय बाबा प्रकल्प केला कोणाकडनं काय हे केलं असं नाही. म्हणजे एकदम पारदर्शकतेचं काम आहे आमच्याकडे आणि आम्हाला अभिमान आहे की तुमच्यासारखा एक म्हणजे ज्याचं खरोखर नाव घ्यावं पारदर्शकतेच्या बाबतीत किंवा सचोटीच्या बाबतीत अशा आमदारांबरोबर आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि अशा आमदारांबरोबर आम्ही जोडले गेलेलो असताना आम्हाला पण तशाच अर्थाने आम्ही काम करतोय. आणि या व्यक्तिमत्वाबद्दल मी एका कार्यक्रमात गेलो होतो त्यावेळेस मिलिंद बल्लाळ होते. ते पुस्तकाचं प्रकाशन होतं विद्याधर वालावळकरांचं. तर कार्यक्रम तर रवी उदय सोसायटीमध्ये तर तिकडे मिलिंद पत्रकार आहेत ठाणे वैभवचे. ते म्हणाले केळकर साहेब पाहुणे होते. तो उन्होंने कहा कि अनफिट एमएलए आज के दौर में तो यानी ये मुश्किल समय है. उस समय में हमारे लिए संजय केळकर साहब हमें ऐसा लगता है कि एक फिट एमएलए है जो एक्चुअली ऐसे होने चाहिए एमएलए. बाकी के आज जो माहौल है उसके अनुसार तर आम्हाला अशा आमदारांना आज आपण इथे बोलवलं त्याबद्दल आणि ते स्वतःहून वेळेवरती आले. मी त्यांना म्हटलं साहेब सोसायटीचा कार्यक्रम आहे तर तुम्ही वेळेवरती येण्याचा प्रयत्न करा का असं चांगलं नाही कारण की शेवटी त्यांच्याकडे खूप काम आहेत सगळे स्वतः भेटी देत असतात. तर अशा व्यक्तिमत्वाने आज वेळेत येऊन आपल्याला इथे जे सहकार्य केलं आपलं टीओडी मीटरचं असतील इतरही समस्या आहेत आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करतील. आता 2 पत्र पण आम्ही देणार आहोत की एक तर आम्हाला बाहेर पिवाच्या बाहेर बरेच वर्ष आले एक एसटी डेप स्टॉप पाहिजे कारण का लोक आपले तिकडे उभे असतात उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि तर तो ठाणे महानगरपालिकेची सध्याची परिस्थिती पाहता मला नाही वाटत होईल. पण आम्ही काय असं म्हणणार नाही की आमदार निधीतनं करा. आम्हाला फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आणि बस स्टॉप कसा करता येईल ते तुम्ही तुमच्यासाठी शक्य आहे कसं करायचं ते. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि खूप मनापासून आभार मानतो साहेब. मंडळी हे सगळं ऐकत असताना एक प्रकर्षाने जाणवलं जर सोसायटीचे चेअरमॅन वकील पत्रकार असतील तर सोसायटीला किती फायदा होऊ शकतो. सर्वांना बोलवलंय आणि सारं निधीचं पण बघा किती छान आणि छान गोड बोलून सगळी रूपरेषा सांगून ऍक्टिव्हिटी काय चालतात देवामध्ये. आणि खरं तर मनोजची बरं झालं सगळं तुम्ही हे सांगितलं. कुत्र्याची सोसायटी ते कौतुकाची सोसायटी आज ठाणे शहरामध्ये आपली सोसायटी ही सर्वोत्कृष्ट सोसायटी म्हणून उल्लेखली जाते. पण त्यासाठी अथक परिश्रम झालेले आहेत प्रत्येकाचे कमिटी मेंबरचे सगळ्यांचेच म्हणजे जे तो त्रास आपण सगळ्यांनीच काढलेला आहे. पण आज त्याचं फलित आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात. बरं झालं तुम्ही सांगितलं कारण नोटिफिकेशन्स ग्रुपवर येतात
पण ते किती जण वाचतात हे मला म्हणजे मी स्वतः पण तेवढं मला वेळ मिळत नाही वाचायला, पण बरं झालं. आणि तेवढ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या सोसायटीमध्ये होतात. एकदा आपल्यासाठी आपण स्वतःची पाठ पकडून ठेवूया. मी आमदार साहेबांना विनंती करेन आणि त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आजच्या या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करावं. एकदा जोरदार टाळ्या. मी मगाशी जसं ओळीत म्हटलं, या सेवा तुमच्या येण्याने उजळलेले प्रकाशमय झालेले, तसे एक बटन तिकडे सरकवलं आणि बघा ABC सगळ्या अशा उजळून निघालेल्या आहेत. पुन्हा एकदा मी म्हणेन या प्रकल्पासाठी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि ह्या प्रकल्पामुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत हे मनोजजींनी खूप छान सांगितलं. मेन म्हणजे विजेची बचत, जे काही आपल्याला बिल कमी येणार आहे. बऱ्याच आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रिमायसेसमध्ये खूप लाईट लागते, तर मेन इम्पॅक्ट तिकडे होणार आहे. आणि मला वाटतं ही एक जी आपण छान एक शाश्वत हरित आणि एका स्वच्छ प्रदूषण मुक्त या वाटचालीकडे आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. आणि असा हा प्रवास आपण अजून पुढे चालू ठेवूया. मनोज, आपण त्या गृहमासिकाचं आपण अनुकरण करणार आहोत का? मंडळी, साहेब आम्ही एक गृहमासिक पण चालवतो प्रिवा पर्व म्हणून, त्याचं दुसऱ्या अंकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते करतो. या साहेब, या तुम्ही या. खूप त्यांची मेहनत आहे. हो. आणि मनोजींचं हे कौतुक असतं, ज्याचं त्याचं क्रेडिट आहे ना, श्रेय आहे ते ऑन द स्पॉट व्यासपीठावर लगेच देऊन टाकतात आणि आमचा उत्सुक रेडी असतो ते हे आपलं गृहमासिक आहे प्रिवा पर्व बुलेटिन, ते आपण महिन्याला प्रकाशित करतो. त्याचंही अनावरण आपण इकडे केलेलं आहे. आणि प्रत्येकाला आपल्या घरी मिळणार आहे. मला वाटतं गेल्या महिन्याची सुद्धा आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहे. सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. प्रकल्पाचं उद्घाटन झालं, प्रिवा बुलेटिनचं सुद्धा झालं. आता मी साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. मी साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र, या प्रिवाचे अध्यक्ष मनोज वैद्य, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत आलेले मेघनाथ धरक, सचिन शिंगारे, सर्व सोसायटीचे सदस्य बंधू आहेत. मला अतिशय आनंद वाटतोय की या तुमच्या प्रकल्पाचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं आहे हे मी जाहीर करतो. प्रिवा बुलेटिनचं देखील प्रकाशन झालं आहे दुसऱ्या अंकाचं, हे देखील जाहीर करतो. खरं म्हणजे माझ्याकडे जे दिवसभर लोक येतात ती सोसायटीची भांडणं सोडवण्यामध्येच मला
आधीची कमिटी असते, नंतरची कमिटी असते. जुन्या ठाण्यामध्ये तर पुनर्विकासाचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक जण एक एक बिल्डर घेऊन शोधत असतो. आणि त्या याच्यामध्येच आम्हाला DDR, महापालिका, वेळ पडली तर शासनातल्या सरकार खात्याकडे, असं निरनिराळ्या खात्याकडे यांचं सगळं समाधान करेस्तो. बरं, एकाचं समाधान झालं की दुसरा ग्रुप येतो. तर आमचं हे म्हणणं होतं. परंतु मी ते निघत असताना त्यांना नेहमी सांगतो की आम्हाला एक मंत्र दिला आहे की शेजाऱ्याशी पण कधी भांडू नये, परिसरातल्या आपल्या राहणाऱ्या लोकांशी पण भांडू नये, शक्यतो भांडू नये. कारण की आयुष्यभर त्यांचं तोंड आपल्याला बघायचं आहे. बरं, घर ही गोष्ट अशी आहे की तुमच्या आमच्यासारखा माणूस काही सारखी घरं बदलू शकत नाही. एकदा आयुष्यातलं पुंजी जी काय आहे ते टाकतो आपण आणि एखादं घरकुल घेतो सोसायटीमध्ये किंवा स्वतंत्र, आणि मग तिथे दुसरी पिढी पण राहते. जेव्हा कधी ती मोडकळीस येते तेव्हा नव्हती. आणि त्याच्यामुळे शिकली समजलेली लोकांनी हे जर संस्कार नाही ठेवला, काही लोक नटखट असतात, त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम देखील करावं लागतं. पण सर्वसाधारणपणे लोक जी आहे ती या पद्धतीने जर वागली तर त्याची विवाह सोसायटी होते असं मला वाटतं. मनोज जे एवढं सांगितलं, मनोज नुसतं पत्रकार नाही आहे, तर त्याच्यामध्ये कर्तृत्व पण आहे, जाणकार आहे, त्याला दूरदृष्टी पण आहे. नाव माझं संजय आहे पण त्याला दूरदृष्टी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या तुमच्या विवाहाचं त्याने वर्णन केलं. पहिले मी सांगून टाकतो की तुम्हाला पाहिजे तेवढा आमदार निधी घ्या, वेल हार्वेस्टिंग करता, माझ्याकडे पत्र द्या. बघा, मी खरं म्हणजे ठाणेकर आणि ठाण्यातला प्रत्येक गोष्ट ही चांगली होती. प्रत्येक ठाण्यात राहणारा ठाणेकर जो आहे त्याचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कधीच कमी होता कामा नये, तो वाढत जावा. याच्याकरता जे काही करायला लागेल ते मी करत असतो. रचनात्मक काम असो किंवा आमच्या शासनाशी जरी भांडायची वेळ आली तरी भांडायचं काम असो, पण जिथे अन्याय, अधर्म आहे, चुकीचं आहे, गैर आहे, शहराला कलंक लावणारा आहे, शहराला विद्रूप करणारा आहे, तर त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी भाव घातलेच पाहिजे. त्याच्याकरता तर तुम्ही मला निवडून गेलेले आहे. आणि माझ्यासारखा माणूस या शहरामधून निवडून जाणं हे देखील महाराष्ट्रामध्ये एक आश्चर्य आहे की ज्याच्याकडे पैसे नाही, जो बिल्डर नाही, जो आजही तुमच्यासारखा मध्यम वर्गातल्या माणसाच्या सारखा एका फ्लॅटमध्ये राहतो, ज्याचं ऑफिस पण तसंच आहे, त्याचं 4 वेळा असलेला आमदार ठाण्यासारख्या श्रीमंत शहराचा आमदार कसा असला पाहिजे. पण ठाणेकरांचं मी कौतुक करतो, ठाणेकरांना मानतो की ही सगळी लोक म्हणजे जे स्लम वस्तीमध्ये असतील ते देखील, आमच्या स्टेडियमच्या इथल्या असंख्य सफाई कामगार असतील ते देखील, आणि सोसायटीमधले असतील ते देखील, काय समजदार आहेत की ते मला मतदान करतात की आपला हा हक्काचा माणूस आहे, आपण याला निवडून घेतलेली बरी ते म्हणतात, आपले ह्यालाच पाठवा. आणि त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. सोसायट्यांचं दिवसेंदिवस काम जे आहे ते फार कठीण आहे, पण या लोकांनी जी कमिटी आहे, ट्रेझरर आहे, सेक्रेटरी आहे, या ठिकाणी मनीषाताई आहे आणि त्याचे सदस्य आहेत, या सर्वांचं बरोबर सर्कस आहे. म्हणजे हे मग कामधंदा कधी करतात असा विषय की एवढ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी. आता मी हे घेऊन जाणार आहे की अनेक सोसायट्यांमध्ये बघा, माझा उपक्रम असतो आमदार आपल्या भेटीला, त्याचे आता किती झाले आतापर्यंत ते आता मला विचारायला लागेल माझ्या सहकाऱ्यांना. परंतु मी ज्या वर्षी निवडून आलो तेव्हापासून जिथे जिथे सांगितलं जाईल किंवा नाही सांगितलं तर मी त्यांना सांगतो. म्हणजे अडचणी असतात, लोकप्रतिनिधी जो आहे त्याने त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्या अडचणी लिहून घेतल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे, सोडवल्या पाहिजे. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आपल्या भेटीला मीट विथ MLA
आणि त्यांनाही नवीनच वाटते की आमदार एक तर 5 वर्षानंतरच येतो म्हणजे नगरसेवक साधा हाताला लागत नाही म्हटलं तर तुम्ही तर स्वतःहूनच येत आहे तिकडे आणि डोक्यावर निर्णय विषय जे आहेत ते घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर मी त्यांना म्हटलं की लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोकांचं भलं करणं, लोक अशा तिन्ही सूत्र घेऊन आपण काम केलं तुम्हाला आमच्याबरोबर घेणं हे आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे हे जे आहे ते मी बऱ्याच सोसायटीमध्ये देऊ शकतो आणि ते निश्चितपणे त्यांनी पण अंमलात आणावं कारण की अतिशय चांगलं तुमच्या या सोसायटीमध्ये काम चालतं त्यामुळे तुम्हाला पुरस्कार मिळाला. पण अनेक सोसायट्यांमध्ये जर झालं तर त्याचा निश्चितपणे याचा आपल्याला उपयोग होईल. आता जसं मी विदिन सोसायटी आमदार निधी तेव्हा तर आम्ही ऑपोजिशनमध्ये होतो, स्वर्गीय अजितदादा रुलिंग पार्टीमध्ये होते तेव्हा मी त्यांच्या पाठीशी लागलो होतो आणि त्यांचं एक होतं की दिलेला शब्द जो आहे ते पाळायचे आणि हे बघायचे नाही की हा आपला आहे का चुकला आहे, हा विषय बरोबर आहे ना. तर मला त्यांनी सांगितलं की मी याचा अभ्यास करीन आणि होत असेल ते 100% करीन आणि त्यांनी केलं आणि आमच्या सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी करून टाकलं. पण त्याच्यामुळे फायदा असा झाला की महाराष्ट्रामधल्या 1.5 लाख सोसायट्यांना याचा फायदा झाला कारण की सोसायटीच्या अंतर्गत आमदार खासदार निधी खर्च केला जात नव्हता. सार्वजनिक महापालिकेची जागा असेल किंवा शासकीय जागा असेल तिथेच फक्त आपला आमदार निधी. आता अनेक ठिकाणी हा खर्च केला जातो आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच तुम्हाला आश्वासन देऊन टाकलं की रेल हार्वेस्टिंगसाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे माझ्या आमदार निधीमधलं देऊ. तुम्हाला बाहेर जो बसस्टॉपचं तुमची अडचण आहे आणि पावसाळ्यामध्ये पण तुम्हाला तिथे कुठेही काही उपयुक्त असा बसस्टॉप नाही. शेवटी कसं आहे माहिती आहे का की हे तुमचा निधी आहे. ही एकदा असणाऱ्या लोकप्रतिनिधीची भावना झाली ना तर तो सावकारी थाटामध्ये फिरत नाही. अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी असतात की ते कॉन्ट्रॅक्टरलाच निधी देऊन टाकतात. तिथल्या लोकांची गरज, तिथल्या लोकांची अडचण, तिथल्या लोकांची समस्या ही समोर ठेवून त्याच्याकरता आपल्याला हा आमदार निधी जो त्यांचाच आहे तो त्यांच्याकरता द्यायला पाहिजे. हा का माझा निधी नाही कारण नाव जरी आमदार निधी असलं आणि त्याच्यामुळे तिथलंही बस स्टॉपचं एकदा पाहणी करून आम्ही त्याचाही निश्चितपणे विचार करू. त्याच्यावर परिवहन जर करत असेल तर मग आम्हीच त्या ठिकाणी उभा करू बस स्टॉप. बिनकामाचे कट्टे उभारण्यापेक्षा लोकांचे उपयोगी बस स्टॉप कट्ट्याचा दुरुपयोगच होतो आणि निरनिराळ्या प्रकारचं काय काय तिथे चालतं त्याचं वर्णन लेखक किंवा कवी जे आहे करू शकते आणि त्याच्यामुळे हे आपण करू. परंतु मला अतिशय आनंद झाला की या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मी एकच सोसायटी अशी आहे की ज्या सोसायटीमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला आधीच सांगितलं की तुमच्याकडनं आम्हाला काहीच नाही, तुम्ही सांगाल काय असं म्हणत नाही. पण एखादी दुर्मिळ अशी पण सोसायटी असते तरी पण आम्ही तुम्हाला आपलं बोलवलेलं आहे. पण अशा संकुला अतिशय एकंदरच इथलं सगळं स्वास्थ्य आपल्या चांगलं राहण्याच्या दृष्टीने देखील अशा प्रकारचं वातावरण की तुमची सोसायटीची जी परिवार आहे परिवाराच्या मध्ये जसं एकमेकांना आपण सहकार्य करतो, निर्णय त्यांच्या कलागुणांना वाव देतो, एकत्र जमण्याकरता आणखी काय पाहिजे असतं माणसाला. जी सिनियर लोक आहेत त्यांना एकत्र जमायला काहीतरी कारण पाहिजे. संगीत सांस्कृतिक नाट्य क्षेत्रातले आहेत त्याला सांस्कृतिक काहीतरी खाऊ द्यायला पाहिजे. असं निरनिराळ्या प्रकारचं आणि सोसायटीच्या एकूणच सुविधा आणि स्वास्थ्यासाठी निरनिराळ्या योजना राबवायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने तुम्ही राबवत आहात. तुमचं सगळ्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करीन आणि या ठिकाणी जे म्हणून लागलं कारण तुमच्या सोसायटीतल्या कोणालाही कोणी उद्योग क्षेत्रात आहे, कोणी नोकरीमध्ये आहे, कोणी निरनिराळ्या व्यवसायामध्ये आहे. सोमवार आणि शुक्रवारी मी आमचं जे खोपटला कार्यालय आहे तिथे मी 10:30 वाजल्यापासून उपस्थित असतो. अन्यथा देखील माझ्या कार्यालयामध्ये
शिपायाचं माझं कार्यालय आहे. त्याला विचारायला लागत नाही की बाबा आहेत कसं आहे, कधी जाऊ, डायरेक्ट तो येऊ शकतो, मीच भेटतो त्याला डायरेक्ट. अशा प्रकारची रचना आहे. त्याच्यामुळे कुठल्याही वेळेला तुम्ही विदाऊट अपॉइंटमेंट किंवा विदाऊट ओळख आपल्याला ही आम्ही सुविधा ठेवलेली आहे की कुणीही मला जगातून फोन केला तरी देखील तो फोन आपण घेतला पाहिजे. कोणाची काय मेडिकल अडचण येईल, कोणाची, मला कोविडच्या काळात आला त्याचा अनुभव आला. मी एकही फोन टाळला नाही. कारण कोणाला ॲम्ब्युलन्स लागायची, कोणाला रेमडेसिवीर लागायचं, कोणाला ॲडमिट करायला लागायचं, सगळे भीत होते ना, घाबरलेले होते. त्या भीतीमध्येच कितीतरी लोकांचा जीव गेला. तर त्याची आठवण पण नको कधी. परंतु त्यावेळेला मी ठरवलं की आपण कुठला पण अननोन फोन असला तर सरकारी अधिकारी पण अननोन फोन घेत नाही. मग मला झापायला लागतं त्याला. यू आर पब्लिक सर्व्हंट, कुठलाही फोन आला तुम्ही घ्यायला पाहिजे. जो फक्त सेव्ह केलेला आहे तोच फोन तुम्ही घेणार का? तुम्ही पब्लिक सर्व्हंट कसे? आणि त्याच्यामुळे कोणी फोन केला तरी देखील आम्ही त्याला अटेंड करतो. आपल्या सोसायटीच्या आपल्या सगळ्या सभासदांना म्हणून की तुम्ही अवश्य सांगा. कोणालाही त्यांच्या क्षेत्रातली वैयक्तिक कुठलंही काही असेल तर ते आम्हाला अवश्य तुम्ही सांगू शकता. आणि पुढच्या काळामध्ये देखील ही जी तुम्ही आता झाडं लावलेली आहे, तुम्ही याच 4 वर्षापासूनच त्याचा पाठपुरावा करतोय. आणि आयुक्तांनी आणि मी पण त्याच्यावरचा तोडगा काढला आहे की ही जी झाडं तुम्ही लावतो आता बघा, झाडं पडून माणसं मारायला लागलेली आहे. फार दुर्दैवी गोष्ट. काही रस्त्यावरची झाडं जी आहेत ती पडून देखील गाड्या आणि ते नुकसान व्हायला लागले. सोसायटीच्या आतमध्ये देखील फांद्या वाढल्यानंतर त्यांना तो एक त्रास आहे. तो महापालिकेला तुम्ही वृक्ष प्राधिकरणला सांगता, मग त्यांच्या पॅनलवरती जे ठेकेदार असतात ते तुम्हाला येऊन भेटतात आणि त्यांचा रेट आवाज असावा असतो. आणि म्हणून मी शासनाला आणि महापालिकेच्या आयुक्तांशी बोलतो की सोसायटीच्या तुम्ही मोठ्या संकुलाला नको, परंतु एका मर्यादेपर्यंतची जी संकुल आहे 4 बिल्डिंगचं 2 बिल्डिंगचं, तर त्याच्या अंतर्गत ज्या झाडं आहेत त्या फांद्या कापायच्या असतील तर त्या मोफत कापा. कारण की महापालिकेमध्ये तर एवढे पैसे आहेत, वाहून जातात, गप्पा खाऊन जातात. आणि ही सुविधा जर आपण नाही दिली तर कसं होईल? आणि त्याच्यामुळे त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. फक्त किती फ्लॅटच्या सोसायटीला आपल्याला हे देता येईल, कारण काही ते टाउनशिप आहे वगैरे, हिरानंदानी पण ही नवीन वेळेला आम्हाला पाहिजे. तर तसं न करता काही त्याला मर्यादा करू की अशा प्रकारच्या सोसायटींना मोफत आपल्याला देता येईल. तुमचा प्रॉपर्टी टॅक्स तर आम्ही अबॉलिश करून टाकलेला आहे. ज्या तुम्हाला महसूल खात्याच्या ज्या नोटीस आहेत आणि दर जानेवारीपासून त्या सुरू व्हायच्या, तुम्हाला माहिती नसेल. कारण ती खालची जमीन जी आहे ती शासनाची आहे, महसूल खात्याची आहे. आणि त्याच्यामुळे तो जो टॅक्स आहे याचं, त्यावेळेला लोक अचंबित व्हायची की महापालिकेचंही भरतोय आणि हे आता तहसीलदाराच्या नोटीस कशी आल्या, तर ते देखील टॅक्स जो आहे तो आपण पूर्णपणे आता तुम्हाला मुक्त केलेले. टॅक्स करता आधीची 5 वर्ष मी स्टे घेत गेलो आणि शेवटी आता जेव्हा बावनकुळे मंत्री झाले त्यावेळेला तो टॅक्स जो आहे तो पूर्णपणे आणि करोडो रुपयाचा होता. लोकांना 20-30 लाखाचा टॅक्स दरवर्षी येतो. तर तो देखील आपण मुक्त केलेला आहे. शेवटी सोसायट्यामध्ये करोडो लोक राहतात आणि त्याच्यामुळे त्यांची सुविधा सुरक्षा देखील आपण बघायला पाहिजे, त्यांना देखील सहकार्य करायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून पुढच्या काळातही काही विषय असेल तर अवश्य आपण सांगा. सेवेशी हजर, त्याचे नाव संजय केळकर. सोसायटीचं मी स्वागत घेत असताना आपल्या सगळ्यांना या सगळ्या कामासाठी देखील शुभेच्छा देतो की तुम्ही अतिशय उत्तम काम केलेलं आहे. कारण स्मार्ट मीटरच्या हळूहळू बोंबाबोंब खूप व्हायला लागलेली आहे. त्याच्यावर पण आम्हालाच काहीतरी तोडगा काढायला लागेल. केंद्र सरकारने जे पत्रक दिलेलं आहे तो मीटर पण लई फास्ट चालतो आणि अनेक प्रकारच्या माझ्याकडे लोकांच्या तक्रारी आल्या. म्हणजे इतका तो सेन्सिटिव्ह आहे
तो एकदम धावायला लागतो आणि मग लोक म्हणायला लागले की आता 3,000 9,000 बिल आलं. पण त्याच्यावर शास्त्रशुद्ध काहीतरी मार्ग देखील आपल्याला काढायला लागेल, तो आम्ही काढू. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. जे मनोजींनी फक्त सांगितलं, निधीचा उल्लेख केला आणि एका क्षणात आपल्या मनोगतामध्ये आमदार साहेबांनी मी हे करणार ही ग्वाही सुद्धा दिली. एकदा पुन्हा त्यांच्यासाठी टाळ्या सरांनी खूप छान सांगितलं की आपल्या आमदार आपल्या भेटीला या संकल्पनेअंतर्गत ते काय काय करतात. शिवाय ते स्वतः म्हणाले की माझ्या ऑफिसला शिपाई नाही, तुम्ही डायरेक्टली या. म्हणजे इतकं प्रांजळपणे, इतक्या ओपनली पब्लिकमध्ये असं कोणी सांगेल का हो, तुम्ही या डायरेक्ट या, मला भेटा, तुमचे प्रॉब्लेम्स सांगा. आणि खरंच आहे आमदार साहेब, आमच्या प्रिवाची दूरदृष्टी असलेले हे वैद्य साहेब, त्यांच्या बाजूला आता संजय साहेब बसलेले आहेत. म्हणजे पुढे अजून आम्हाला प्रिवाला खूप पल्ले गाठायचे आहेत, पण तुमच्यासारखे भक्कम हात निधीच्या रूपातले सुद्धा असतील तर आम्ही आकाशाला सुद्धा गवसणी घालू. धन्यवाद साहेब. म्हणजे ह्यांचं ऐकताना मनोगत एक जाणवलं की सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढणारे, प्रसंगी कायद्याचा धाक दाखवणारे. म्हणजे बरेच काही त्यांचे मी जेव्हा फेसबुक आणि इन्स्टावर पाहिलं तर त्यावेळेला एक मंडईचा उल्लेख झाला होता की ज्याच्यामध्ये मसाल्यांचे जे काही अनधिकृत बांधकाम झालेले आहे त्याच्यावर त्यांनी बंदी आणलेली आहे. त्यानंतर म्हाडाचं जे वल्लभनगरला जे आहे तो जो एक प्रॉब्लेम आहे 10 वर्षांपासून सुरू आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी तोडगा आणलेला आहे. म्हणजे असे बरेच त्यांचे ते कार्य करतच आहे. खरं तर म्हणजे थोडक्यात काय, सामान्य माणसांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढणारे, पूर्णपणे जाणीव असणारे असे आमदार साहेब आज आपल्या या प्रकल्पासाठी या उद्घाटनासाठी लाभले. खरंच साहेब आम्ही धन्य झालो, तुम्ही आज आम्हाला या व्यासपीठाला मिळाल्या. मंडळी, कुठलाही प्रकल्प म्हटला, कुठलीही योजना म्हटली तर एक बैठक लागते, एक कमिटी तिथे अपॉइंट करावी लागते. त्याशिवाय कुठलाहीच प्रकल्प हा पूर्ण होऊ शकत नाही आहे. आणि त्यासाठी पूर्णपणे वेळ सुद्धा द्यावा लागतो, नियमांची अंमलबजावणी सुद्धा केली जाते आणि ती करावीच लागते आपल्याला. अशाच या सौर ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत आपल्याच प्रिवा सोसायटीचे अनेक हात समोरून पुढे आले. अशा हातांचा, अशा कोणी हातांचा, विचारांचा, अशा माणसांचा आपल्याला इथे सत्कार करायचा आहे साहेब, आणि तो तुमच्या हस्ते व्हावा अशी मी आपल्याला विनंती करते. मी एक एक नावं घेते, त्या व्यक्तींनी पुढे यावं. अभिषेक मुजुमदार, मध्ये तुमच्या शाळा सुरूच राहते. पुढे मोबाईल तुमच्या सायलेंटवर ठेवा. संदीप देवडे, सिद्धेश पवार आणि विल्सन वर्गेस. आलेत का ते? मंडळी, या कमिटी मेंबर्समुळे आजचा हा प्रकल्प अस्तित्वात आला, त्याचं उद्घाटन झालंय. या संपूर्ण कमिटी मेंबर्सचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. वाटतं विल्सन वर्गीस बाहेर गेलेत, फोन आला ना त्यांचा. बरं, ठीक आहे. हो मंडळी, आपल्या प्रिवाचा अजून एक उपक्रम आहे आरंभ. मंडळी, घर म्हटलं की ते नुसतं घर नसतं, 4 भिंती तिथे येतातच, पण ते जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं. तर ज्यांनी या प्रिवामध्ये फ्लॅट घेतलेला आहे त्यांचा सुद्धा आज आपण इथे सत्कार करणार आहोत. मी त्यांची पण नावं घेतली. म्हणजे बघा, तुम्ही फ्लॅट विकत घ्या, आम्ही तुमचा पण इथे सत्कार करतोय, ते तुम्ही बाहेर जाऊन सांगा आणि लोकांना असे सत्कार कुठेही होत नाही. फ्लॅट घेतल्यावर सत्कार, आणि त्यासाठी आपण त्याला नाव दिलेलं आहे आरंभ म्हणून, की जे अनब्रेकेबल बॉन्ड विथ प्रिवा, म्हणजे ते नातं कधीच तुटणार नाहीये, असं एक सुंदर आरंभ, असा एका अतूट नात्याचा पण नातेसंबंधाचा आपण इथे पुरस्कार देणार आहोत. पहिलं नाव आहे पुष्कराज कन्हैयालाल शर्मा, श्रीमती रेखा पुष्कराज शर्मा. पुढचे आहे शिव प्रियंकर सप्रा.
गणेश राऊत सर इकडे जायचं. गणेश राऊत. विवेक जोशी, शर्वरी जोशी. जोशी साहेब. आणि सोसायटी फ्लॅट घेतल्यानंतर कालांतराने कधी खजिनदार सुद्धा होता. आता नंतर काही व्यक्ती हे काय विपरीत घडतंय. जसं यांच्या बाबतीत अनफिट आमदार हे विरोध आहे त्यांचं. त्यांनी अनफिट आमदार आणि असा आम्हाला व्याकरणामध्ये असायचं विरोधाभास. गंगेत बुडेल तो तरेल. आम्हाला बाई शिकवायच्या अनफिट आमदार अहो तुमच्यासाठी हे विरोध आहे. आणि आज तुका म्हणे कैसा होऊ तर आई. तुकोबांचे शब्द माझ्या ओठावर आले. अहो असं स्वागत कोण करतो? कुठली सोसायटी? आम्ही सर्व आमच्या उरामध्ये उतराई भाव बाळगणार नाही. मनोज सर आणि तुमची टीम तुका म्हणे कैसा हो उतराई. अर्थात ते तुकोबाराय होते पण मोठ्या माणसांचं अनुकरण आपण करावं. नमस्ते. मी एक दादा मी शिक्षक असल्यामुळे बोलतच राहतो. सर संन्यस्त ज्वालामुखी सन्मित्र प्लेसच्या जवळ म्युन्सिपल स्कूल होतं. मी पुण्याच्या काही पारशी गॅलरीमध्ये राहायचो आणि रात्रीची मुसाफिरी करायला मला आवडायची. तर मी त्या मोठ्या जाळीतनं बघायचो. हा हो 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 11 प्रयोग. आणि म्युन्सिपल स्कूल सर आजची त्याची अवस्था दयनीय आहे. प्लीज नोंद घ्यावी. अर्थात तर मी त्या जाळीतनं बघत राहायचो आणि तेव्हा रामकृष्ण परमहंसांचं दर्शन नकळत मला होत गेलं. ते आज तागायत होत राहिलं आहे. जोशी साहेब खरंच तुम्ही खूप छान म्हणालात की आजकाल तुम्हाला ते दर्शन होत राहिले आणि आम्हालाही त्याचा अनुभव आलेला आहे. पुढचे आहेत अचिता रोहन गायकवाड आणि रोहन नागनाथ गायकवाड. कैलाश किंगर, मेघा किंगर. कैलाश किंगर, मेघा किंगर. मनोजी असं झालंय का की सगळ्यांना सरप्राईज आहे. सगळ्यांचे चेहरे असे आश्चर्यचकित झालेले. अरे आम्हाला मिळते हे. गौरी सिद्धेश पवार आणि सिद्धेश प्रदीप पवार. क्षितिश शेकटकर, स्नेहल आवडकर. बरं आणि हा क्रम असा आहे की आता जे लेटेस्ट ज्यांनी फ्लॅट विकत घेतलेले आहेत त्यांचे नंबर लगेच लागलेले आहेत. आपण मी पण खूप मागे 2019 पण मलाही मिळणार आहे कधी ना कधी. आपण वरून खाली लागले. आपण हा म्हणजे थोडं अजून बाहेरही सांगायचं फ्लॅट असेल तर तुम्हाला असं सर्टिफिकेट इथे मिळतो. तुमचा सत्कार केला जातो बरं का. आणि अचानक तो केला जातो. धन्यवाद साहेब. सगळ्यांचे आभार मानते. मंडळी आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आभार मानण्यासाठी मी आपल्या प्रमुख काय म्हणताय सर? काही नाही ना. ओल्ड लोकांना म्हणतात. अच्छा सगळ्यांना मिळणार आहे. सगळ्यांना मिळणार आहे म्हणून ते म्हणाले ना आता जे लेटेस्ट आहे त्यांना आपण इथून सुरुवात केलेली आहे. हळूहळू सगळ्यांनाच ते मिळणार आहे. आणि आपलं ते छान हॉलमध्ये ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण फ्लॅट कधी विकत घेतलेला आहे तो. मी आभार मानण्यासाठी ते मनीषा ताईंना बोलवते. या नमस्कार. कार्यक्रमाचा शेवटचा पण महत्त्वाचा टप्पा असतो आभार. कारण कुठलाही आपण कार्यक्रम करतो तर खूप जणांचे हात, खूप जणांचं आगमन हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. तर आज मी आजच्या आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता आपल्याला जे आजचे प्रमुख पाहुणे लाभले आहेत माननीय आमदार संजय केळकर सर. तर आज त्यांनी खरं वेळात वेळ काढून आपल्या ह्या कार्यक्रमासाठी ते आले. तर त्यांचे मी मनपूर्वक आभार रिव्हर सोसायटी, रिव्हर साईड, रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईड आणि संगीनी समूहातर्फे मी संजय सरांचे मनपूर्वक आभार मानते.
आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, आपली सगळी टेक्निकल टीम आणि आपण सगळेजण की ज्यांच्या उपस्थितीमुळे आणि आज टाळ्यांमुळे आजच्या या कार्यक्रमाला खूप शोभा आली. आपल्या सगळ्या परिवारातील रहिवाशांचे, माझ्या संगीनी ग्रुपच्या मेंबर्सचे आणि पूर्णच आपल्या परिवारातील रहिवाशांचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि सर एकदा परत खूप खूप धन्यवाद. आणि आमची जिने सुंदर आज अँकरिंग केलं आणि जी असे छान एक प्रवाह सुंदर पुढे नेला तिने कार्यक्रमाचा, ती आमची मिनल कांबळे, तिचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि सर ही पण संगीनी ग्रुपची मेंबरच आहे. आणि मी कलिकट्ट्यावर असते. आणि जे आता हे तिघं चौघं ज्यांना मिळालं आहे या प्रोजेक्टसाठी, तर ते पण माझ्या संगीनीचे मुलंच आहेत, संगीत. तर सर परत एकदा खूप खूप धन्यवाद. एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि ह्या कार्यक्रमाची आता इथेच सांगता झाली आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. Thank you.